शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या फटक्याची व्याप्ती आता वाढताना दिसत आहे। जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात पाहिलं तर 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार देणाऱ्या शाळांना गॅस टंचाईचा फटका बसण्याची शक्यता आहे। या शाळांमधून एकट्या नगर जिल्ह्यात 4,46,877 विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येत असून गॅस टंचाईमुळे या विद्यार्थ्यांचा आहाराचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोषण आहार शिजवणाऱ्या शाळा आणि बचत गटांना प्राधान्याने घरगुती गॅसचा पुरवठा करण्याचे पत्र प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालय महाराष्ट्र पुणे यांनी भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कंपनीला दिलात। शहरातील जुन्या न्यायालय परिसरात पुनर्वाद नगरी पतसंस्था प्रकरणात ठेवीदारांनी पुढाकार घेत आरोपींना पकडून कोतवाली पोलीस ठाण्यात ताब्यात दिलाय। पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। अमेय रमेश मुदकवी यांनी 2024 मध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी पतसंस्थेत सुमारे 42 लाख रुपयांची ठेव ठेवली होती। त्यावर 13% परतावा देण्याचं आमिष त्यांना दाखवण्यात आलं होतं। अहिलानगर महापालिकेतर्फे महापौर दुर्धर वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत गरजू नागरिकांना धनादेशाचं वाटप महापौर ज्योती गाडे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती दीपाली बारसकर, उपसभापती वर्षा सानप, माजी सभापती पुष्पा बोरुडे, नगरसेविका रोशनी त्र्यंबके, सुप्रिया जाधव, शेखर देशपांडे आदी उपस्थित होते। महापौर गाडे म्हणाल्या की सर्वसामान्य कुटुंबातील अनेक व्यक्ती आर्थिक परिस्थितीमुळे आजारपणाकडे दुर्लक्ष करत असतात। अहिलानगर जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेचे संपूर्ण जिल्ह्यात विस्तृत जाळे निर्माण झाल्यात। संस्थेचा कारभार अत्यंत पारदर्शक पद्धतीने चालविला जात आहे। सभासदांचा विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे। संचालक मंडळांच्या एकजुटीमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे पतसंस्था सातत्याने प्रगतीच्या मार्गावर आहे। पुढील काळातही विविध लोकहितकारी उपक्रम राबवून पतसंस्थेला अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न राहील, असं प्रतिपादन संस्थेचे संस्थापक चेअरमन इंजिनियर विजय कुमार ठुबे यांनी केलं। केडगाव दौंड रस्ता परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी रेल्वे मार्ग उभारण्याची गरज होती। खासदार असताना लोकहिताच्या दृष्टीने या कामाला प्राधान्य देत केंद्र सरकारकडून मंजुरी मिळवून दिली होती। आज हे काम पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेत आलेले पाहून समाधान वाटतंय। या मार्गामुळे परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी जवळचा व सुरक्षित पर्याय उपलब्ध झालाय। विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे प्रवास करता येणार आहे, असं प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलंय। केडगाव व दौंड रोड परिसराला जोडणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गाची विखे पाटील यांनी पाहणी केली। या भुयारी मार्गामुळे परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा प्रश्न सुटलाय। नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर मार्ग उपलब्ध झालाय। या कामासाठी नगरसेवक मनोज कोतकर यांनी विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। त्यानंतर विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करून या भुयारी मार्गाला मंजुरी मिळवून दिली। आता हे काम पूर्ण झालंय। नागरिकांसाठी हा मार्ग सुरू करण्यात आलाय। विखे यांनी या भुयारी मार्गाची पाहणी करून समाधान व्यक्त केलाय। या मार्गामुळे केडगाव, आरणगाव व दौंड रोड परिसरातील दळणवळण सुलभ होणार आहे। परिसराच्या विकासालाही गती मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच सांगतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।